नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल मार्फत कॅप राऊंड 2024-25 ला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये भरपूर सारे टेक्निशियल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, मेडिकल एज्युकेशन, तसेच अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन असतील। त्यानंतर बघा ॲग्रिकल्चर, फाईन एज्युकेशन, आयुष एज्युकेशन, हे सर्व जे कॅप राऊंड आहे तर याला सुरुवात झालेली आहे। त्यामधील बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बी फार्मसी किंवा फार्म डी या कोर्सेसला जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बी फार्मसी तसेच फार्म डी साठी सीईटी दिलेली असेल तर त्याचे जे कॅप राऊंड्स आहेत तर ते कॅप राऊंड साठी बघा सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं। तर ते जे रजिस्ट्रेशन आहे तर त्यासाठी तुम्हाला परत एक तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे। तर त्याविषयी जी नोटिफिकेशन आहे तर त्याविषयी बघणार आहोत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, मग हे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे, मग ते कॅप राऊंड साठी नॉन कॅप आहे की कॅप थ्रू असणार आहे याविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी वेबसाईट आहे तर ती फार्म डी तसेच बी फार्मसी याची ही वेबसाईट आहे सीईटी सेलची। त्यामध्ये बघा नोटिफिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही नोटीस तुम्हाला बघायला भेटेल। यामध्ये बघा ऍडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी अँड फार्म डी फॉर अकॅडमिक इयर 2024-25 यामध्ये बघा आपण या अगोदर खूप सारे व्हिडिओमध्ये आपण याची माहिती सुद्धा घेतलेली आहे। महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट कोण कोण विद्यार्थी असणार आहे, ऑल कॅन्डिडेट मध्ये कोण कोण विद्यार्थी असणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे यामध्ये। तसेच जे बाकीचे एनआरआय, ओसीआय, पीआयओ, चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज, त्यामध्ये फॉरेन कंट्रीचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांसाठी कोणती इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण ही माहिती ती बघितलेली आहे। त्यानंतर बघा सेम खाली पण त्यांनी दिलेलं आहे, हे फार्म डी साठी दिलेलं आहे आणि वरती जे दिलेलं होतं तर ते बी फार्मसी साठी दिलेलं होतं। तर त्यामध्ये आता इम्पॉर्टंट जे आपल्यासाठी असणार आहे या नोटीस मध्ये बघा, ही जी फी लागणार आहे या अगोदर तुम्ही सीईटीचा फॉर्म फिल केलेला असेल, सीईटी एक्झाम दिलेली असेल त्यावेळेस ही तुम्हाला फी लागलेली असणार आहे। त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणतीही फी लागणार नाही, कारण तुम्ही अगोदरच ही फी जी आहे तर ती पेड केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशनला फी लागणार नाही। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन येथे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन वेबसाईट यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 7/8/2024 ला रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली होती। परंतु काही विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, डॉक्युमेंट्स नसतात किंवा इतर डॉक्युमेंट्समुळे त्यांना नवीन डॉक्युमेंट्स काढण्यासाठी उशीर लागतो, त्यामुळे त्यांनी परत एकदा आपल्याला डेट्स दिलेली आहे। तर ती असणार आहे 13/9/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही दोन आपल्याला ऑप्शन असणार आहे। एक आहे ई स्क्रुनिटी, म्हणजेच ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता, किंवा फिजिकल स्क्रुनिटी, आपल्याला असे दोन ऑप्शन आहे। फिजिकल म्हणजे जवळपास एखाद्या सेंटर जे आहे, एफसी सेंटर म्हणत असतो त्याला, फॅसिलिटी सेंटर, त्याला एफसी सेंटर असे म्हणत असतो, तर तेथे जवळ जर तुमचे सेंटर असेल एफसी सेंटर तर तेथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे तर ते व्हेरिफिकेशन करू शकता। आता हे एफसी सेंटर आपल्या जवळपास कुठे कुठे आहे हे बघण्यासाठी वेबसाईटवर तुम्हाला त्याची लिस्ट पण तुम्हाला भेटून जाणार आहे, तिथे ऑप्शन आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा आता आपले हे रजिस्ट्रेशन यासाठी बघा 13/9/2024 आपल्याला डेट असणार आहे। आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केले म्हणजे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। 13/9/2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर मग हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तुम्हाला ऑप्शन दोन आहे, ई स्क्रुनिटी आणि फिजिकल स्क्रुनिटी, दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते हे करू शकता, व्हेरिफिकेशन करू शकता। त्यासाठी डेट्स बघा 8/8/2024 म्हणजे ही जुनी डेट्स आहे तेव्हा सुरुवात झालेली होती, तर ती आता लास्ट डेटची तुमची एक्सटेंड झालेली आहे, ती असणार आहे 14/9/2024 म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता खाली इथे नोट्स दिलेली आहे, ही तुम्ही रीड करू शकता। ऍप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 13 सप्टेंबर 2024 शाल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी डेट्स दिलेली आहे 13 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे।
13 सप्टेंबर नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर ते विद्यार्थी जे आहे तर ते नॉन कॅप साठी कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून आता आपल्याला सुवर्णसंधी आहे, अजून 2-4 दिवस बाकी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍप्लिकेशन केलेलं नसेल त्यांनी ऍप्लिकेशन करून घ्या, म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कॅप थ्रू कन्सिडर केलं जाईल. आणि जर तुम्ही 13 सप्टेंबर नंतर रजिस्ट्रेशन केलं तर ते नॉन कॅप साठी कन्सिडर होणार आहे. सेम या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढचा ऑप्शन असतो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्यानंतर आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते, ती लागणार आहे 18 सप्टेंबर 2024 ला लागणार आहे. आता ती लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये जर तुमच्या नावामध्ये चेंजेस असतील किंवा मार्क्स जर चेंज झालेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला एडिट करू शकता तुम्ही. त्यासाठी तुम्हाला डेट्स पण त्यांनी दिलेले आहे. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट्स. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल काही किंवा मार्क्स मध्ये, हे तुम्हाला एकदा चेक करायचं जेव्हा तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 18/9/2024 ला. तर त्या दिवशी तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे, त्या पुढील कास्ट जी दिलेली आहे ती चेक करायची आहे. त्यानंतर मग रजिस्ट्रेशन नंबर जो असतो, जो आपल्याला ऍप्लिकेशन नंबर असेल, ते सर्व डिटेल तुमची जी तुमच्या रो मध्ये दिलेली आहे, तुमच्याविषयी जी इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्ण तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. याच्यात जर चुका असतील तर तुम्हाला 19/9/2024 ते 21/9/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या तारखेच्या तुम्हाला ग्रीव्हन्स म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही चेंजेस असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता. आणि काहींचे चेंजेस नसेल तर तुम्हाला काहीच त्यामध्ये एडिट करायचं नाही. त्यानंतर बघा, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स सबमिशन करायचं आहे. आणि जर तुमचं नाव व्यवस्थित असेल तर तुम्हाला काहीच त्यामध्ये चेंजेस करायचं नाही. त्यानंतर मग जी फायनल लिस्ट लागणार आहे, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट, पण ती 13/9/2024 ला लिस्ट लागणार आहे. म्हणजेच 23/9/2024 म्हणजेच 23 सप्टेंबर 2024 ला तुमची फायनल लिस्ट लागणार आहे. ती मग कॅप राऊंड फर्स्ट साठी कन्सिडर केली जाणार आहे. तर जे विद्यार्थी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर बघा, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर इथे बघा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण बी फार्मसी तसेच फार्म डी विषयी जी नोटीस होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.